सन 2019 मध्ये श्री गजानन महाराजांच्या कृपेनं मला त्यांच्या भक्तांच्या अद्भुत अनुभवांचं संकलन करणारे एक पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. इंग्रजी भाषेत ओशन ऑफ मर्सी या नावानं प्रकाशित झालेल्या या ग्रंथाचं प्रकाशन ज्येष्ठ भक्त सुमतीताई बापट आणि श्री शंकर पंडित यांच्या हस्ते झाले. या संग्रहामध्ये महाराजांच्या 150हून अधिक अशा दिव्य, थक्क करणाऱ्या आणि अनुभूतींचा समावेश आहे, ज्यांवर विश्वास ठेवणं केवळ अशक्य कोटीतले वाटते. आमच्या एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून या पुस्तकाच्या 1500 प्रतींचं वितरण झाले. यामुळे देश-विदेशातील महाराजांच्या विशाल परिवाराशी मला जोडले जाण्याचं भाग्य लाभले. यानंतर 2025 मध्ये अमेरिकेतील 2 मोठ्या भक्त मंडळांनी मला गजानन महाराजांचं दिव्य अनुभव या विषयावर प्रवचन देण्यासाठी आमंत्रित केले. या दौऱ्यात डॅलस आणि सिॲटल येथे अविस्मरणीय कार्यक्रम पार पडले. तिथे माझ्यावर जो अथांग स्नेह आणि आदर वर्षवला गेला. या अमेरिका दौऱ्यात मला ह्यूस्टन, सॅन फ्रान्सिस्को, फ्लोरिडा, सिॲटल आणि डॅलस येथील अनेक भक्तांच्या घरी मुक्काम करण्याची संधी मिळाली. अशाच एका मुक्कामादरम्यान माझी भेट श्री कुलकर्णी यांच्याशी झाली. क्रिकेटची आवड आणि इतर समान विषयांमुळे आमचे सूत छान जमले. तिथे गप्पा मारताना त्यांनी मला त्यांच्या कुटुंबासोबत घडलेला एक अत्यंत थरारक अनुभव सांगितला. कशा प्रकारे गजानन महाराजांनी त्यांच्या कुटुंबाला एका मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर काढले. ग्रंथाचं दिव्य वचन श्री गजानन विजय ग्रंथाच्या 21व्या अध्यायात एक अत्यंत सामर्थ्यवान ओवी आहे. हा ग्रंथ जेथ राहील, तेथे विघ्न न कोणते येईल. ते स्थान प्रत्यक्ष होईल, ब्रह्मस्थान पै जाणा. हे केवळ पोथीतले शब्द नसून आजच्या या हायटेक युगातही तितकेच जिवंत सत्य आहे. आज कृपासागर वाहिनीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी कुलकर्णी परिवाराचा तोच अंगावर काटा आणणारा अनुभव घेऊन आलो आहोत, जिथे पोथीच्या केवळ एका भक्तिभावानं केलेल्या पारायणानं घरातील सर्व नकारात्मकता मुळासकट उपटून टाकली. गोष्ट आहे 2023ची. कुलकर्णी यांनी अमेरिकेत एक सुंदर 4 बेडरूमचं घर विकत घेतले. त्यांची पत्नी अंजली, 2 लहान मुली आणि त्यांची वृद्ध आई असे हे सुखी कुटुंब उत्साहाने नवीन घरात राहायला गेले. नवीन घर पाहण्याच्या उत्साहात त्यांची 6 वर्षांची थोरली मुलगी धावतच स्वतःची खोली पाहण्यासाठी गेली. नियोजनानुसार कुलकर्णी दाम्पत्य मास्टर बेडरूममध्ये तर आई आणि धाकटी मुलगी 3ऱ्या खोलीत राहणार होते. त्यामुळे थोरल्या मुलीसाठी एक वेगळी खोली ठरवली होती. पण जशी ती चिमुरडी तिच्या खोलीच्या उंबरठ्यात पोहोचली तशी ती अचानक थिजून गेली. खोलीत कमालीची गूढ शांतता आणि बर्फासारखी थंड हवा जाणवत होती. ती घाबरून रडतच बाहेर पळाली आणि म्हणाली, "बाबा, मला त्या खोलीत खूप भीती वाटते. तिथे आत कोणीतरी दुसरं उभं आहे." मुलीला भास झाला असावा असे समजून कुलकर्णी यांनी पत्नी अंजलीला खोलीत तपासायला सांगितले. अंजलीनं आत पाऊल ठेवताच तिच्याही मनात एक अनामिक भीती आणि अस्वस्थता दाटून आली. नंतर कुलकर्णी यांच्या मातोश्रींनाही नेमका असाच अनुभव आला. मनातल्या या भीतीला अंधश्रद्धा समजून बाजूला सारण्यासाठी स्वतः कुलकर्णी यांनी खोलीची तपासणी करायचं ठरवले. त्यांनी खोलीचा कोपरा अन कोपरा, कपाटे, खिडक्या सगळं काही नीट तपासलं. पण तिथे काहीही संशयास्पद आढळले नाही. तरीही काळजी म्हणून त्यांनी त्या रात्री पत्नी आणि मुलीला मास्टर बेडरूममध्ये झोपायला सांगितले आणि स्वतः त्या मुलीच्या खोलीत झोपायला गेले. मध्यरात्रीच्या सुमारास कुलकर्णी यांना जाग आली. ते उठणार इतक्यात अचानक त्यांच्या खोलीतील कपाटाचा दरवाजा अत्यंत सावकाश, कोणताही आवाज न करता स्वतःहून उघडला गेला आणि त्या कपाटाच्या आत एक पांढरी शुभ्र, धुक्यासारखी अस्पष्ट मानवी आकृती उभी असलेली त्यांना दिसली. ते दृश्य पाहून कुलकर्णी यांच्या काळजाचा ठोका चुकला. प्रचंड घाबरून ते तडक खोलीबाहेर पळाले आणि उरलेली रात्र त्यांनी भीतीपोटी जागून काढली.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी त्या खोलीला कुलूप ठोकले आणि पुढचे 3 दिवस त्या खोलीत कोणीही पाऊल ठेवायचे नाही असा निर्णय घेतला. हा दिवस शनिवार होता व योगायोगाने येणारा गुरुवार गुरुपुष्यामृत योग असलेला अत्यंत शुभ दिवस होता. कुलकर्णी यांनी सुट्टी घेतली आणि ते बंद खोलीचे कुलूप उघडले. त्यांनी खोलीत एक देव्हारा तयार केला. तिथे श्री गजानन महाराजांची प्रतिमा आणि गजानन विजय ग्रंथाची पोथी ठेवली. खोलीच्या चारही कोपऱ्यात महाराजांचा अंगारा शिंपडले. त्यानंतर भक्तिभावाने त्यांनी संपूर्ण पोथीचे एक आसनी पारायण पूर्ण केले. जसे पोथीचे शेवटचे अध्याय पूर्ण झाले तसे संपूर्ण कुटुंबाने मिळून महाराजांची महाआरती केली. आणि काय आश्चर्य! आरती संपताच खोलीतील वातावरण पूर्णपणे बदलून गेले. जी भीतीदायक नकारात्मक ऊर्जा तिथे जाणवत होती ती एका क्षणात नाहीशी झाली. आईबाबांनी जेव्हा तिला समजावले की बाळा, आता या खोलीत तुझ्यासोबत स्वतः महाराज राहणार आहेत, तेव्हा ती निरागसपणे हसली आणि म्हणाली, हो, माझे गजानन बाबा इथे आले आहेत. कुलकर्णी यांच्या पत्नीला आणि आईलाही घरात सकारात्मक ऊर्जेचा एक प्रचंड प्रवाह जाणवला. ती काळी आणि नकारात्मक शक्ती कायमची नष्ट झाली होती. आज कुलकर्णी कुटुंब त्याच घरात अत्यंत आनंदाने आणि निर्भयपणे राहत आहे. मित्रांनो, म्हणूनच म्हटले जाते की गजानन विजय पोथीच्या वाचनाचे सामर्थ्य अगाध आहे. या पवित्र ग्रंथाचे मनोभावे वाचन केल्याने घरातील सर्व प्रकारची इडापिडा, नकारात्मकता आणि भीती दूर होते आणि घर मांगल्याने भरून जाते. जर कुलकर्णी परिवाराचा हा थरारक आणि दिव्य अनुभव तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर वाहिनीला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचे हे प्रेम आणि पाठिंबा आम्हाला महाराजांच्या अशाच अनेक सत्य आणि प्रेरणादायी अनुभूती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बळ देईल. दशमी, एकादशी, द्वादशीला हा ग्रंथ जो वाचे मला अनुपमेल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने. गुरुपुष्य योगावरी जो याचे पारायण करी बसून एका आसनावरी राहून या सुचिरभूत त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाणा. कसल्याही असोत यातना त्या त्याच्या निरसतील. जेथे हा राहील ग्रंथ तेथे न एकदा भूत लागन सदै यत्किंचित तेथे ब्रह्मसंबंधाचा. ऐसे याचे महत्व ये भाविकाला प्रचित.